ना त्याचा लाभ घेता यावा। प्रत्येक थर्डमॅनला जा, थर्डमॅनला पुढे पुढे जा, अजून तिकडे काज्या तू कव्हरला जा, तिथे का बसलायस? सामना चालू करायचा पंचांनी। थेट युट्यूब प्रक्षेपण स्वयंभू महादेव चषक 2024 पहिला सामना वनागडेवाडी वर्सेस एल्लूर। पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला एल्लूर संघाकडून, वनागडेवाडी संघाकडून। आर्यन पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू हाताळलेला आहे। पुढील चेंडू किरण याला सुरेख पद्धतीचा चेंडू आणि या पहिल्या धावेने आपल्या संघांच्या धावाचा श्री गणेशा करतोय किरण। धाव संख्येत पडते 1 ने भर। स्वयंभू महादेव चषक 2024 मधील पहिली धाव किरण याच्या बॅट मधून। पाहूया आता मात्र प्रथमच स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो नवनाथ। आर्यनाचा पुढील चेंडू नवनाथ याला सुंदर असा ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता। एक धाव घेण्यात मात्र यश आले नवनाथ याला। धाव संख्येत 1 ने भर पडते। धाव संख्या पोचते तब्बल 2 या आकड्यावरती। सकाळच्या सत्रातील पहिलाच सामना। आर्यन पुन्हा एकदा सज्ज आहे स्ट्राइक वरती तो किरण। सुंदर असा चेंडू पटकावलाय, सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला त्या ठिकाणी। जवळजवळ 2 ते 3 धावा त्यांनी वाचवलेत आपल्या संघासाठी, मात्र एक धाव घेण्यात यश आले किरण याला। धाव संख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडते। धाव संख्या पोचते तब्बल 3 या आकड्यावरती। पॉवर प्लेचा षटक चालू आहे, सुंदर प्रकारे हाताळतोय तो आर्यन वनागडेवाडी संघाकडून। पुढील चेंडू नवनाथ याला पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू, या ठिकाणी रनआउटची संधी मात्र मिस होते, मात्र एक धाव घेण्यात यश येते नवनाथ याला। धाव संख्या पोचते तब्बल 4 या आकड्यावरती। मोठे फटके अजून काही मारता आलेले नाहीत किरण आणि नवनाथ याला। सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आर्यन याच्याकडून। पॉवर प्लेचा षटक हाताळतोय। पुढील चेंडू किरण याला सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। धाव संख्येत मात्र पुन्हा एकदा 1 ने भर पडते। पंचांचा इशारा, पहिलं षटक संपतंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लूर संघाची धाव संख्या पोचते तब्बल 5 या आकड्यावरती। विन बाद 5। पॉवर प्लेचं षटक मात्र संपतंय। सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आर्यन याच्या मार्फत। काहीच बांधून जकडून ठेवलं नवनाथ आणि किरण याला, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आणि सुरेख षटक आपल्या संघासाठी ते टाकून गेले। आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना कर्णधार आणि वनागडेवाडी संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येतात ते अक्षय। पाहूया आणि अक्षयाचा सामना करणार आहे तो किरण। अक्षयाचा पहिला चेंडू, पंच मात्र व्हाईटचा इशारा करतायत। एक अवांतर अशी धाव संख्या, धाव संख्येत 1 ने भर पडते। धाव संख्या पोचते 6 या आकड्यावरती। टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला। पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताला। पाहू या ठिकाणी रनआउटची संधी होती, संधी मात्र मिस होते। सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला वनागडेवाडी संघाकडून। तत्पूर्वी एक धाव घेण्यात यश आले किरण याला। धाव संख्येत 1 ने भर पडते। धाव संख्या पोचते तब्बल 7 या आकड्यावरती।
अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. मोठे फटके आपल्याला काही पाहायला मिळाले नाहीत. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला. 1 रन धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि 2 धावा पूर्ण करतात ते नवनाथ आणि किरण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र काहीसे हात खोलायचा प्रयत्न चालू आहे नवनाथ आणि किरण याचा. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे यापुढे. चालू असलेली इनिंग मधील दुसरं षटक चालू आहे. अक्षय याचा पुढील चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. बीट होतोय तो नवनाथ. निर्धावाचा चेंडू जातोय. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय अक्षयाच्या मार्फत. एक मिसफिल्डच्या मुळे चौकार मिळाला होता नवनाथ याला. अक्षयाचा पुढील चेंडू. उंच टोलला चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख झेल टिपतोय. अक्षय पहिला धक्का लागतोय तो एलूर संघाला नवनाथ याच्या मार्फत. नवनाथाची जागा घेण्यासाठी येत आहेत ते कुमार. पाहूया एक मोठं यश मिळवून दिलंय अक्षय यांनी वनागडेवाडी संघाला आणि पहिला धक्का दिला एलूर संघाला. पाहूया अक्षयाचा सामना करेल तो कुमार. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय ती कुमार आणि किरण याच्या मार्फत. पंचांचा मात्र षटक संपल्याचा इशारा. 2 षटकाच्या अखेरीस ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 15 धावा. संजयाचा पुढील चेंडू. सामना करतोय तो किरण. रिव्हर्सने खेळला चेंडू. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा चौकार. साऊंड. वरती 2 चौकार पाहायला मिळालेत आपल्याला किरण याच्या बॅट मधून. सलामीचे फलंदाज आहेत किरण. आता मात्र त्यांनी आपले हात ओपन करायला सुरुवात केले. संजयाचा पुढील चेंडू किरण याला. पुन्हा एकदा जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. 1 धाव घेण्यात यश आलंय. सुरेख असा कमबॅक करताना पाहायला मिळतोय संजय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते तब्बल 20 या आकड्यावरती. 24 धावा. संजयाचा पुढील चेंडू कुमार याला. सुरेखाचा पटकावला चेंडू लेगच्या दिशेने. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं.
2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होता परंतु प्रयत्न फसलेला आहे. 2 धावा मात्र घेण्यात यश आले ते कुमार याला. धावसंख्या तब्बल 2 ने भर. धावसंख्या पुसते तब्बल 26 या आकड्यावरती. आता मात्र काहीशी गती प्राप्त केली आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघाने. संजय याचा पुढील चेंडू कुमार याला. सुरेख असा टोलवला चेंडू. 1 रन धावून पूर्ण होते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वनागडेवाडी संघाकडून. धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या पोचते तब्बल 27 या आकड्यावरती. 1 गडी बाद 27. किरण पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. सलामीचे फलंदाज किरण ज्याने आतापर्यंत 2 चौकार मारलेत. संजय याचा पुढील चेंडू किरण याला. सुरेखाचा फटकावलेला चेंडू आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषे पार. स्वयंभू महादेव चषक 2024 मधील पहिला षटकार. साऊंड. आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 33 धावा. आता मात्र गती प्राप्त केली किरण यांनी जे सलामीचे फलंदाज आहेत. मागच्या षटकामध्ये त्याने अक्षरशः धावांचा पाऊस पडला. 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला त्यांच्या बॅट मधून. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते वनागडेवाडी संघाकडून. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो नितीन. आणि नितीन याचा सामना करणार आहे कुमार. आणि सामन्यामध्ये इनिंगला 12 मिनिट पूर्ण झालेले आहेत. शेवटचे 4 मिनिट शिल्लक आहेत आपल्याला षटक संपवण्यासाठी. पंच मात्र वाईटचा इशारा करतायत. या षटकामध्ये कुमार यांनी जर 2 षटकार मारले तर राम शेळके यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज त्यांना डिक्लेअर झालेलं आहे. परंतु या ठिकाणी मात्र किरण माघारी परतताना पाहतायत. रनआउटच्या रूपात बसलेला दुसरा धक्का एलूर संघाला. कुमार मात्र बाद होतोय. पण एलूर संघासाठी महत्वाची गोष्ट आहे की किरण स्ट्राईकला येणं महत्वाचं होतं. तर ते किरण स्ट्राईकला येण्यासाठी आपल्याला कुमार याची विकेट द्यावी लागली. संजय यांनी जर 2 षटकार मारले तर 251 रुपये प्राइज त्यांना डिक्लेअर झालाय. तत्पूर्वी समोरच्या दिशेने टोलवला चेंडू. 1 रन धावून पूर्ण. नैसर्गिक अडथळा क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या मात्र 4 ने भर. चौकार. पुढील चेंडू किरण याला. सुंदराचा लेगच्या दिशेने गॅप मध्ये खेळला चेंडू. 1 रन धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र गडबडतोय. तत्पूर्वी 2 धाव पूर्ण करतोय तो किरण. धावसंख्या पोचते तब्बल 40 या आकड्यावरती. षटकातील चेंडू संपवण्यासाठी 2 मिनिट शिल्लक आहेत. पुढील चेंडू किरण याला. सुंदर असा हलक्या हाताने खेळला चेंडू. चेंडू मात्र गॅप मध्ये 1 रन धावून पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि तो सफल देखील होतोय. आणि 2 धावांवरती समाधान मानतोय किरण. धावसंख्येत पुन्हा 2 ने भर पडते. धावसंख्या पोचते तब्बल 42 या आकड्यावरती. पुढील चेंडू किरण याला. सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळलाय.
रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय तो किरण. शेवटचा मिनिट शिल्लक आहे षटक संपवण्यासाठी. फलंदाजाने त्वरित जायचं आहे. कॅच आउट झालेला आहे. किरण मात्र बाद होतोय. एक चांगली खेळी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली एलूर संघासाठी. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने इन आउट लवकर करायचंय कारण आपल्याला समोरच्या संघाला आपण 16 मिनिट दिलेले आहेत षटक संपवण्यासाठी. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय तो बाबू. सुरेख असा चेंडू टोलवलाय. 1 रन धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि मात्र रनआउटच्या रूपाने बाद होतोय तो.
आणि आज या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब आयोजित स्वयंभू महादेव चषक 2024चा पर्व आपण अनुभवतो आणि पहिला मॅच त्या ठिकाणी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. एका बाजूला आई पिसाई स्पोर्ट वनागडेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर. असा बिग फाईट मॅच आणि प्रथम बॅटिंग केली टीम येलूर या संघाने. एकूण धावसंख्या बनवले 4 षटकांची लढत आणि 43 धावा बनवल्या गेल्या. 44 धावा बनवल्या गेल्या. 45 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. स्ट्रायकेला फलंदाज संजय आणि नॉन स्ट्रायकेला फलंदाज पाहायला मिळेल नितीन आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतं. पहिल्या षटकामध्ये किरण. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शॉर द गुड गेम, शॉर द क्वालिटी क्रिकेट. आणि 4 षटकांसाठी आपल्याकडे नक्कीच 16 मिनिटांचा या ठिकाणी अवधी असेल. या ठिकाणी सूचना असतील त्यामुळे आपण वेळेवरती षटक फेकायचे या ठिकाणी सूचना असतील दोन्ही संघाला. आणि पुन्हा एकदा सेकंड सत्र सुरू होतंय. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती षटकार. बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार ठोकलाय. श्रीगणेश होतोय. वनागडेवाडी या टीमचा 6 या धावसंख्येनं खातं गोल करतोय. फलंदाज स्ट्रायकेनला आपल्याला पाहायला मिळतोय संजय. 6 धावा धावफलकावरती. 44चं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 45चं टार्गेट असेल, माफ करा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू उपस्थित. 3 खेळाडू येत आहेत परंतु मिड विकेटचा खेळाडू व्यवस्थितरित्या जज करतोय आणि लागतोय पहिला धक्का टीम वनागडेवाडी या टीमला. विकेटचं बदन. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. फलंदाज आपण पाहिलं संजय ना. तदनंतर अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये आणि इथून फटका पोहोचतो मिड विकेट रिझनला. खूप चांगला झेल ठिकाणी कॅरी केला गेला. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल श्री ठाणोबा विठ्ठलाई स्पोर्ट ठाणेवाडी विपक्ष चंद्रकांत स्पोर्ट एलवन जुगाई संघ यांच्यामध्ये हा मॅच असेल. आणि एलवन जुगाई संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येतोय स्वप्नील. ठाणेवाडी संघ म्हटलं तर नक्की बाबासाहेब आलेकर यांचा संघ देखील आम्ही नेहमीच पाहत आलोय. इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील का या संघामध्ये. स्वप्नील येतो नवीन खेळाडू. गोलंदाज तयार. उलटा चेंडू इनसाइड आउट. इनफिल्डच्या वरून खेळत फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलनं खातं खोललंय. चौकार. चारने पुढे सरकेल 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये जरी विकेट आली तरी देखील किरण या ठिकाणी महागडा ठरतोय कारण की पहिल्या बॉलवरती संजयच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला. त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर आता नवीन खेळाडू स्वप्नील देखील चौकार ठोकतोय. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळता बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग आणि डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. षटकातील 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. धावा खर्च करतोय 10. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. पॉवर वेचं षटक मार्गस्थ. 45चा पाठलाग करतोय संघ वनागडेवाडी टीम. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. क्या बात आहे. डीप राहतोय, खाली राहतोय. पडल्यानंतर
नक्कीच पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाहीये. अपील देखील पाहायला मिळाली छोटीशी परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढचा बॉल. चांगला चेंडू यावेळेस पडल्यानंतर पॅड वरती आदळतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू डॉट येत आहेत आणि षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या पिसाई स्पोर्ट वनागडेवाडी संघ पोहोचलाय 10 धावा 1 गडी बाद. षटकामागे विचार केला तर 11.25 ची सरासरी गाठायची होती परंतु 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 35 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय बाबू येतोय. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतील. सलामीवीर नितीन ऑन स्ट्राईक. क्षेत्ररक्षण देखील पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू आता तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील कारण की पॉवर प्लेचं एकच षटक होतं आणि ते समाप्त होत आहे. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू तदनंतर एक्स्ट्रा कव्हर वायडिश लॉंग ऑफला खेळाडू लॉंग ऑन आणि मिड विकेटला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज होते गोलंदाज बाबू. गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईकला फलंदाज नितीन राऊंड द विकेट. चांगला चेंडू ऑन साइडला फक्त ढकलला गेला. बॉटम हँडचा चांगला वापर केला फटक्यावरती. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. धाव मिळते 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 11 धावा धावफलकावरती. 17 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. विजयासाठी 34 धावेची गरज आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन जरूर पाहायला मिळेल कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा थोडंसं वेळ जरूर घेतात क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. वेळेच्या बाबतीत देखील सूचना असतील. प्रत्येकी षटकावरती आम्ही वेळ तुम्हाला सांगू त्यामुळे आपण वेळेवरती षटक कंप्लीट करणं वनागडेवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघ असा बिग फाईट सामना आपण एन्जॉय करतो या स्पर्धेतील. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा पाहायला मिळते. श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब स्वयंभू महादेव चषक 2024. फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन आहे आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. नितीन यांच्या बॅटमधनं चौकार.
संघ पुढे सरकील 32 32 धावांना फलकावरती. विजयासाठी आता फक्त 15 धावेची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होतो. स्ट्रोक, खेळाडू पोहोचतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थर्टी 34 धावा फलकावरती. 11 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील 10 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर दुसरं षटक फार मागडं राहिलं गोलंदाज बाबू यांचा आणि आता सामना बॅलेन्स होतोय. 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगला स्ट्रोक, चांगला फटका पाहायला मिळते. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. रन्स मिळते 1. धावसंख्या 35 35 धावा स्कोरबोर्ड वरती. 10 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. तर नेक्स्ट मॅच मध्ये देखील सज्ज राहायचं दोन्ही संघ. त्वरित आपण रेडी राहायचंय. श्री ठाणोबा विठ्ठल स्पोर्ट ठाणेवाडी आणि चंद्रकांत स्पोर्ट एळवन जुगाई संघ दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. राईट आर्म राऊंड द विकेट ने येत आहेत यावेळेस गोलंदाज. मागे खेळताय, शफल झाले, क्या बात आहे. फटका चांगला हुक केलाय आणि चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मॅच खुळी होतीये आणि आता मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम वनागडेवाडी या संघाने. कारण की आता गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये उरल्यात धावा एकूण फलकावरती आपण पाहिलं तर 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. अराउंड द विकेट. अजून एक चांगला फटका. क्या बात. क्रिकेटचं मादक सौंदर्य. कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतो आणि जातोय चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. डीजे दोन धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते स्वप्नील यांच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतायत आणि खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट होते. स्कोर लेवल होते आणि खराब क्षेत्रक्षे विजय धाव देखील येते. सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय तो टीम वनागडेवाडी या संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये पहिला मॅच या ठिकाणी गमावलाय टीम एलूर संघाने. आई पिसाई स्पोर्ट वनागडेवाडी टीम हा पहिला सामना जिंकते. लाईनअप करायचं, शेक हँड करायचंय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर संघ पहिला सामना या ठिकाणी गमावतोय. असा नेक्स्ट मॅच श्री ठाणोबा विठ्ठल स्पोर्ट ठाणेवाडी आणि चंद्रकांत स्पोर्ट एळवन जुगाई संघ आपण रेडी राहायचं लगेच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच